फॉर्म भरायला पाहिजे ना आपला आधारचा जो फॉर्म आहे ना हा तो फॉर्म काढून सही केली जितो तो याचा भरून आणि सही करून देत होतो फोटो फॉर्म लागतो भरून आणायचा आणि फोटो लागतो. आज 1 महिन्याच्या नंतर पुन्हा एकदा आम्ही आमचा जनसंवादाचा कार्यक्रम सुरू केला. कारण की फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यालाच अधिवेशन सुरू झालं आणि पुढचेही 1-2-3 दिवस अधिवेशन चालणार आहे. पण आज शुक्रवार म्हणून जनसंवाद कार्यक्रमामध्ये अनेक लोक या ठिकाणी उपस्थित होते आणि विविध विषयांचे वंचित जे झालेले आहेत, जे दुर्लक्षित आहेत, ज्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही, अशी अनेक माणसं जी आहेत ती आली. त्याच्यामध्ये प्रामुख्याने धर्मवीर नगरमध्ये ज्या BSUPच्या इमारती बांधलेल्या आहेत, या इमारतीची वेळोवेळी इतकं त्याच्यामध्ये दुर्लक्ष केलेलं आहे की त्या ठिकाणी त्याची दुरुस्ती नाही, लिफ्ट बिघडलेले आहेत. आत्ता परवा त्या लिफ्ट जी आहे ती वरतून खालती इतकी जोरात कोसळली की त्या ठिकाणी लोक जखमी झाले. ते आज हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्याच्यामुळे आपण लोकांना त्यांचं पुनर्वसन करण्याकरता इमारती बांधतो, त्या पण निकृष्ट दर्जाच्या असतात आणि त्याच्यामुळे त्या इमारतीची देखभाल दुरुस्ती तातडीने सुरुवात केली पाहिजे अशा प्रकारचं मी महापालिकेला आग्रही मागणी केलेली आहे. खरं म्हणजे पावसाळ्याच्या आत त्यांनी सुरू केलं पाहिजे होतं, परंतु पुढच्या आठवड्यापासून ती दुरुस्ती जी आहे ती सुरू होईल. या ठिकाणी काही बाधित जे झालेले आहेत, रस्ता रुंदीकरण आपण करतो, परंतु जे बाधित झाले त्या बाधित लोकांना वेळच्या वेळी आपण काही देत नाही. 5-5, 10-10, 20-20 वर्ष हे जे बाधित झालेले आहेत त्यांना आपण दिलेलं नाही, त्यांचं पुनर्वसन केलेलं नाही. आज या उद्या या त्यांच्याकडे पत्र आहे आणि त्याच्यामुळे त्यासंबंधी देखील संबंधित अधिकाऱ्यांना मी स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत. त्यांनी ते करणं गरजेचं आहे. अधिकारी बदलत राहतात, परंतु काम तर तसंच्या तसं प्रलंबित राहिलेलं असतं. काही विषय जे आहेत ते अचानक सरकारी अधिकाऱ्यांना जाग येते आणि सरकारी जमिनीवर जे 40-40 वर्षापासून लोक राहणारे आहेत त्या लोकांना त्या ठिकाणी ते निरनिराळ्या प्रकारच्या नोटिसा देतात निष्कासनाच्या, सेक्शन 50 आणखी निरनिराळ्या सेक्शन खाली, आणि मग त्याची बरीच मोठ्या प्रमाणामध्ये धावपळ सुरू होते. जसं मागच्या आठवड्यामध्ये पाटलीपाड्याचे जवळजवळ 20,000 कुटुंब त्या ठिकाणी राहतात आणि त्यांना प्रत्येकाला नोटीस देण्यात आली की तुम्ही 24 तासात घरं खाली करा. आता त्यासंबंधी मी संबंधित माननीय महसूल मंत्र्यांशी पण बोललो, माननीय कलेक्टर साहेबांशी पण बोललो आणि शासकीय जमिनीवर जरी असली तरी त्याला एक प्रोव्हिजन आहे. कोर्टाने जरी आदेश दिलेला असला तरी देखील रेव्हेन्यू डिपार्टमेंटला अधिकार आहे आणि ते नियमानुकूल करण्याची प्रक्रिया जी आहे ते करू शकतात आणि त्याच्यामुळे त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. महसूल मंत्री काय किंवा कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून ते नियमानुकूल होण्याच्या दृष्टीने ते प्रक्रिया पुढच्या काळात सुरू करतील अशा प्रकारचं त्यांनी आश्वस्त केलेलं आहे. अनेक TMCच्या कामगारांच्या तर अनेक गोष्टी प्रलंबित आहेत. आयुक्तांच्या उपस्थितीत आम्ही बैठक घेतो, आयुक्त निर्देश देतात, पण प्रत्येक खात्याचं जे अधिकारी आहेत त्यांनी ते पाळले पाहिजेत ना. आता आयुक्तांच्या वर आता कोणी निर्देश द्यायला पाहिजे त्यांना, आणि त्याच्यामुळे आता त्याचं देखील पुढच्या आठवड्याभरामध्ये ते पूर्ण करण्याकरता आम्ही आग्रही त्यांच्याशी मी स्वतः बोललो आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे. कारण की हा जो 7वा वेतन आहे त्याचं प्रलंबित 24-25 त्यांना मार्चच्या आतमध्ये मिळाला पाहिजे खरं तर, परंतु मार्चच्या आतमध्ये नाही तर एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये मिळाला पाहिजे. अनुकंपा तत्वावरचे विषय आहेत. फायलेरियाचा आयुक्तांनी निर्देश दिलेले आहेत की हा सफाई कामगारच आहे फायलेरियामध्ये काम करणारा आणि त्याच्याप्रमाणे त्या कामगारांना तुम्ही वारसा हक्क द्यायला सुरुवात करा, हे देखील निर्देश दिले. शिक्षकांचे प्रश्न जे आहेत त्यांना अजून नियमित केलेले नाही आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत महापालिकेमध्ये, कारण की कंत्राटी कामगार हे हजारोने आहेत आणि हे कॉन्ट्रॅक्टर त्यांचा विमा देखील काढलेला नाही. खरं म्हणजे आमच्या बैठकीमध्ये आयुक्तांनी पण सांगितले की यांची विमा योजनेमध्ये त्यांना अंतर्भाव करा ताबडतोब. आता परवाच
एक कामगार जो आहे तो ऑन ड्युटी इंज्युअर्ड झाला तो हॉस्पिटलमध्ये, आता त्याची जबाबदारी कोण घेणार? तो कॉन्ट्रॅक्टर घ्यायला तयार नाही. त्याला त्याने खरं म्हणजे वेतन दिलं पाहिजे पूर्ण पगारी, कारण ऑन ड्युटी तो तयार केलेला आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरने त्याचा विमा काढलेला नाही. महापालिका हात वर करते आणि हा कष्टकरी माणूस जो आहे तो तडफडत त्या हॉस्पिटलमध्ये पडून राहतो. आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं काही टाईम बाउंड अधिकाऱ्यांनी देखील लक्ष द्यायला पाहिजे आणि ते दिलं जात नाही. आणि त्याच्यामुळे ही सगळी मंडळी जी आहे ती दाद मागायला आणि न्याय मागायला येते. पण यांना आम्ही न्याय देईस्तोवर गप्प बसणार नाही. आणि पुढच्या काळामध्ये देखील पुन्हा एकदा वेळ पडली तर मिटिंग घेऊ आणि तरी देखील झालं नाही तर आंदोलनाची भूमिका देखील कामगारांच्या माध्यमातून घेतली जाईल, हे देखील या निमित्ताने मी आपल्याला इशारा देतो.